नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आंतरजालातील आभाषी वर्गामध्ये मी RD शेवाळे आपलं स्वागत करतो। आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 10वी मधील मराठी या विषयातील पहिले स्थूल वाचन बालसाहित्यिका गिरिजा कीर, लेखिका डॉक्टर विजया वाड। सुरुवातीला आपण बघूया लेखिकांचा परिचय। प्रसिद्ध लेखिका व बालसाहित्यिका, त्यांची कथा, कादंबरे, नाटके, बालांसाठी कथा, कादंबऱ्या असे जवळपास 117 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत। 2005 पासून मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या 9 वर्ष अध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज पाहिले। साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातल्या जिजामाता पुरस्कार यासह वेगवेगळ्या 95 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। 2007 साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या। अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश, रेषांश या कादंबऱ्या, आपले माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी हे कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत। एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या तिघी ही नाटके, झिपरी, बिट्टीच्या 12 बाता या बाल कादंबऱ्या, उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी इत्यादी बालकथा प्रसिद्ध आहेत। चिंगू चिंगम, 2 मित्र, बंडू बॉक्सर इत्यादी प्रकारचे बालनाटके त्यांची प्रसिद्ध आहेत। समाजामध्ये काही नावे हे वलयांकित असतात तर काही हृदयांकित असतात। गिरिजा कीर हे नाव मात्र वलयांकित असूनही हृदयांकित आहे, कारण त्यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे। दैनिके, मासिक, नियतकालिके, पुस्तक, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमातून लीलया संचार करणाऱ्या, उत्तम कथाकथाने मन जिंकणाऱ्या या लेखिका, या पाठातून गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्र, कथासंग्रह, बालसाहित्य यांची डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे। एखाद्या साहित्यिक कृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन कसा असला पाहिजे, हा उद्देश कसा आहे, हे या पाठातून आपल्याला समजणार। बऱ्याच अंशी आपण जर बघितलं, एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडतं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणं म्हणजे रसास्वाद होय। यालाच रसास्वादचा दुसरा शब्द आहे आस्वाद। एखादी गोष्ट आवडण्याचे वा न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा होय। कोणत्याही साहित्य कृतीची, कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजे कलाकृतीचा, साहित्य कृतीचा रसास्वाद घेणे, आणि हा घेताना काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेणे आवश्यक असते। पहिली गोष्ट, पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता। मराठी साहित्यामध्ये अनेक वाङ्मयाचे प्रकार आहेत आणि म्हणूनच कुठल्या साहित्य प्रकारामध्ये हे पुस्तक आहे हे पाहणं महत्त्वाचं असतं। पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारून टाकणारे विशेष, माणसाच्या स्वभाव वैशिष्ट्य हे खूप महत्त्वाचं असतं। व्यक्तिरेखा कशा असतात, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या संवादातून प्रेक्षकांचं किंवा वाचकांचं मन हे भारावून टाकणारं असलं पाहिजे। व्यक्तिरेखा सहजपणे फुलत्या किंवा बारकावे कृत्रिमतेने टिपले आहेत। कथानक आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का, एखादी कथा कशी आकर्षक आहे, कथा वाचत करत असताना पुढे काय घडणार आहे, कुठला प्रसंग येणार आहे, असा वाचकाच्या मनामध्ये उत्कंठा निर्माण झाली पाहिजे। कथासंग्रह असल्यास कवितांचे भावसौंदर्य, विचारसौंदर्य आणि अर्थसौंदर्य कशातून जाणवते। कुठल्याही कवितामध्ये भावसौंदर्य, विचारसौंदर्य आणि अर्थसौंदर्य खूप महत्त्वाचं असतं, आणि म्हणूनच असं भाव निर्माण करण्याचं सामर्थ्य या काव्यामध्ये असलं पाहिजे। लेखकाची भाषाशैली कशी आहे, भाषाशैलीचा परिणाम हा दूरगामी होत असतो। लेखक ज्या वातावरणामध्ये असतो, ज्या परिसरात राहत असतो, त्या परिसरातील बोलीभाषेचा त्यांच्या लेखनावरती सुद्धा परिणाम होत असतो। परंतु लेखनाची भाषा ही जर सहज, सोपी, सर्वांना समजेल असे असेल तर तिचा त्या ठिकाणी परिणाम चांगला होतो। पुस्तकाची सुरुवात व शेवट आकर्षक आहे का, हे पाहणं खूप गरजेचं असतं, कारण मुख्यपृष्ठ आणि मलपृष्ठ यापर्यंत संपूर्ण गोष्टी जर आकर्षक  असेल तर त्याचाही त्या ठिकाणी साहित्यामध्ये, कथेमध्ये, काव्यामध्ये परिणाम होतो। पुस्तकाची सुरुवात व शेवट आकर्षक आहे का, हे पाहणं खूप गरजेचं असतं, कारण मुख्यपृष्ठ आणि मलपृष्ठ यापर्यंत संपूर्ण गोष्टी जर आकर्षक असेल तर त्याचाही त्या ठिकाणी साहित्यामध्ये
च्या वाचनामध्ये किंवा पुस्तकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत त्या पुस्तकाचं मन हे आकर्षक असेल किंवा मन त्या ठिकाणी ओढ घेणारं असेल तर यातून सुद्धा चांगल्या पद्धतीचा विचार रुजत असतो. पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य कोणते आहे? सर्वात महत्त्वाचं आहे मूल्य. कुठलं मूल्य त्या ठिकाणी रुजलं जात आहे? कारण एखाद्या पुस्तकातून मिळणारा संदेश, उपदेश, कथा, आशय या सर्वांचा जो काही परिणाम आहे तो परिणाम त्या ठिकाणी व्यक्तीच्या मनावरती त्याचा परिणाम होत असतो. मग ते बालमन असो किंवा वृद्ध असो, प्रत्येक व्यक्तीला या कथेतून त्या ठिकाणी काहीतरी चांगला विषय त्या ठिकाणी मिळत असतो. डॉक्टर विजय वाड यांनी गिरजाकीर यांच्या बालसाहित्याबद्दल जे काही ते लिहिलेले आहे त्याच्यातील गिरजाबाईंच्या लेखनात तोचपणाचा दोष अभावाने आढळत नाही, हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे. पुन्हा पुन्हा एकच गोष्टी त्यांनी कधीच सांगितल्या नाही. सतत नवीन चैतन्यमय अशा पद्धतीच्या त्यांच्या लेखन वैशिष्ट्य आहे. त्यांची नाटुकली आपण वाचलीस तर आपल्या असं लक्षात येतं की चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात आणि तेही बालकांच्या विश्वातले. त्यांच्या काही बालनाटिकांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते. इटुकली पिटुकली नाटुकली या संचात आमच्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक, साळुंकीची कहाणी, ए गेले गेले या बालनाटिका 9 ते 12 वयोगटासाठी आहेत, तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गांसाठी आहेत. मला बालवर्गांसाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष महत्त्व वाटते, कारण हा प्रांत पूर्णतया दुर्लक्षित असा आहे. बघा लेखिका काय सांगतात की गिरजाकीर यांचे जे काही आहे, कुठल्याही प्रकारची कथा लिहित असताना त्या कथामध्ये आपण बऱ्याच अंशी बघतो की लोक काय करतात की काहीतरी चमत्कार दाखवतात, अद्भुत रम्यता दाखवतात. यापेक्षा दैनंदिन जीवनामध्ये जे काही जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत, ज्या प्रश्नांमुळे त्या ठिकाणी बालकांचे भावविश्व उमलले जाईल, फुललं जाईल, अशा पद्धतीच्या जर का नाटिकांवरती लिखाण केलं तर ते अतिशय चांगलं आहे आणि तेच काम गिरजाकीर यांनी केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा बालसाहित्यावरती फारसं लिहिलं जात नाही, परंतु गिरजाकीर यांनी मात्र या साहित्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीचं जे काही लिखाण आहे ते केलेलं आहे. पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी साधी जोडाक्षर विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरजाबाईंची ही बालनाटके साथच देतात. अतिशय चांगल्या पद्धतीचा हा एक उपक्रम आहे बघा. त्यानंतर बालनाटिकेचा उल्लेख करत असताना एक अर्ज आहे बाप्पा, सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट. घरातली मोठी माणसं बाहेर गेली आहेत आणि अशा वेळी छोटी मुलं महत्त्वाचा विचार विनिमय करत आहेत. विचार विनिमय करणे म्हणजे चर्चा करणे. जेव्हा घरातली सर्व माणसं बाहेर जातात त्यावेळेस लहान मुलं जर एकत्र आली तर ते काय करतात, चर्चा करतात. आणि चर्चा करत असताना मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो, निकडीचा म्हणजे अतिशय गरजेचा, तीव्र गरज, कुठला प्रश्न त्यांचा तीव्र गरजेचा आहे तर आई बाबा शेजारी या मोठ्यांचं बॉसिंग याचा काय हुकूमत किंवा अधिकार त्यांना सहन होत नाही. पण हे सांगणार कुणाला? मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा पाढाच वाचू अर्जात, आणि हा अर्ज चक्क कोणापुढे ठेवायचा म्हणे, बाप्पा पुढे ठेवूया. पाढा वाचणे वाक्प्रचार आलेला आहे की एकाच वेळी एका मागोमाग एक अशा अनेक प्रकारच्या गोष्टी, मग त्या चुका असतील, तक्रारी असेल, अपराध असेल, गुन्हा असेल, ते जोरदारपणे मांडणे. आणि म्हणूनच आई वडील ज्यावेळेस असे त्यांच्यावर हुकूमत गाजतात त्यावेळेस त्यांच्या पुढे पडलेला जो काही प्रश्न आहे ते शेवटी कोणापुढे मांडतात, बाप्पापुढे, देवापुढे त्या ठिकाणी या गोष्टी सांगतात. देव नक्की प्रसन्न होईल आणि मग सुरू होईल ते एक सामुदायिक अर्ज लेखन. इथे लेखिकेने काय छान तक्रारी मांडल्यात. आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. शिफॉनची साडी आहे म्हणजे नाजूक धाग्यांनी विणलेली आणि वजनाने अतिशय कमी अशा पद्धतीची जी काही साडी आहे
ती साडी आपल्याला नेसायला मिळाली पाहिजे. बर्फ का गोळा खाण्याची आजादी पाहिजे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला सुद्धा खूप वाटतं प्रत्येकाला नाही का, बर्फचा गोळा खाल्ला पाहिजे. सायंकाळची वेळ झाली की भेळ खायला मिळाली पाहिजे. मधु भाऊ विनया ही मित्रमंडळी कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकांची कशी भांडू लागतात, त्या प्रसंगात गंमत आली आहे. या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्य लाभले आहे. छोटे छोटे सारेच या नाटिकेच्या प्रयोगात रंगून जातील. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवे ते गिरिजाबाईंच्या नाटकात प्रभावीपणे दिसतात. मोजक्या पात्रातून जिवंत दृश्य साकार करणे आणि बालप्रेक्षकांची मने जिंकणे ही अवघड बाब आहे. पण बाई ती लिलया सहजगत्या किती छान पद्धतीचं आहे बघा. जेव्हा अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, मुलांमध्ये आपसातले जे काही प्रश्न असतात, मुलांच्या ज्या काही तक्रारी असतात, मुलांना जे वाटत असतं, मुलांचं जे काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या गोष्टी ज्या वेळेस त्यांना मनमोकळ्या पद्धतीने संवाद साधायला मिळत असतात, त्यावेळेस तो जो काही आनंद आहे, तो आनंद हा अतिशय अवर्णनीय असतो. आणि हेच बालप्रेक्षकांचं जे काही लहान मुलांचं मन जिंकणं ही खूप अवघड बाब असते. परंतु इथं मात्र गिरिजा कीर यांनी ते साहित्य अतिशय चांगल्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. सहजगत्या त्यांना ते अवगत झालेले आहे. आता गिरिजाबाईंच्या बालांसाठी असलेल्या अन्य साहित्य कृतींकडे वळूया. लेखिका म्हणतायत की लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून बाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, कोणाचं नाव घेतलंय बघा, अहिल्याबाई होळकर, पुण्यश्लोक, सुप्रसिद्ध सुकीर्तिमान अशा अहिल्याबाई होळकर. तपस्विनी अणुताई वाघ, इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपण अणुताई वाघांचा एक होती समयी हा पाठ अभ्यासलेला आहे नाही. शिक्षणवरती ताराबाई मोडक, संत गाडगे बाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्रे लिहिली आहेत. त्यातील सामाजिक बांधिलकीची भावना जणू मुलांच्या हृदयात साथ घालते. त्या म्हणतात, थोरांनी केलेले कार्य पुढे नेणे हेच त्यांचे खरं स्मारक. खरं आहे मुलांना की या ज्या काही महान व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत, त्या महान व्यक्तींनी, कोणत्याही व्यक्ती ज्यावेळेस महान होतो त्यावेळेस तो आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी आधी स्वीकारतो. जीवनामध्ये किती संकट आले तर त्या संकटांना तो जीवनाचा एक अविभाज्य घटक म्हणून समजतात. आणि म्हणूनच एखादं चांगलं काम, एखादं चांगलं व्रत अंगीकारलं ते पूर्ण करण्यासाठी हे लोक कधी मागे फिरत नाही. आणि म्हणूनच चांगला हेतू, डोळ्यासमोर ठेवून ते जेव्हा काम करतात आणि ते काम जेव्हा यशस्वी होतं, त्याच वेळेस ते समाजामध्ये एक चांगला आदर्श निर्माण करून जात असतात. मग या लोकांबद्दल जर आपण त्यांच्या कार्य जे काही आहे ते कार्य फक्त अभ्यासून चालणार नाही, तर ते कार्य आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे, त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. हेच काम खऱ्या अर्थानं त्यांचं स्मारक ठरू शकतो. आणि म्हणूनच प्रत्येक चरित्रात त्यांनी एक एक महत्त्वाचा विचार मांडला आहे. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनात गिरिजा कीर लिहितात, प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही. बघा, समाजातील प्रत्येक जी स्त्री शिक्षण ज्या स्त्रीने घेतलेलं आहे त्या प्रत्येक स्त्रीला आज माहिती आहे की हे शिक्षण आपल्याला कोणामुळे मिळालेलं आहे, तर महात्मा ज्योतिबा फुलेंमुळे मिळालेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांना मार्टिन लुथर म्हटलं जातं. एक क्रांतिकारक विचार समाजामध्ये पोहोचले की ज्या समाजामध्ये स्त्रीला फक्त चूल आणि मूल एवढ्या दोनच गोष्टी माहीत होत्या, त्या स्त्रीला आज अतिशय भारतासारख्या देशामध्ये जर आपण बघितलं आज, तर प्रत्येक पदापर्यंत स्त्री आज पोहोचलेली आहे. मग भारताच्या पंतप्रधानपदी सुद्धा इंदिरा गांधी गेल्या. भारताचं सर्वोच्च पद असणाऱ्या राष्ट्रपती पदावर सुद्धा प्रतिभाताई पाटील पोहोचल्या. याचा अर्थ जी सुशिक्षित स्त्री आहे त्या सुशिक्षित स्त्रीला या महात्म्यांबद्दल त्यांच्या मनामध्ये जे काही ऋण आहे ते ऋण कधी फिटू
शकणार नाही किंवा त्या कधीच विसरणार नाही. ताराबाई मोडक ह्या शिक्षणवृत्ती स्त्रीबद्दल लिहिताना त्या म्हणतात, माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत आहे. खरं आहे, मोठी माणसे हिऱ्याची पारख करू शकतात. ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ यांचे चरित्र सादर करताना गिरिजाबाई म्हणतात, ज्या भागात काम करायचं त्या भागातील मुलं शिकले आणि शिक्षणासाठी येती करणं, त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, कार्यानुभव शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना समजेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेने शिकवणं, त्यात प्रेम ओतणं, या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या. जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्तांची तरुण मुलं पुढे येवोत, हेच अनुताईंचे खरे स्मारक ठरेल. बघा मुलांना, ताराबाई मोडक यांच्याबद्दल गिरिजाबाईंनी काय सांगितलं की माणसं ओळखून त्यांना योग्य कामाचा उपयोग करणं हे त्यांची खासियत होती. खरं आहे ते. मागच्या वर्षी आपण बघितलेलं आहे, एक होती समय या पाठामध्ये ताराबाई मोडक यांनी अनुताई वाघ यांना कोसबाडच्या टेकडीवरती त्या मुलांना शिक्षण देण्यासाठी कसं प्रवृत्त केलं. अनुताई वाघांचं जे काही कार्य आहे ते कार्य त्या ठिकाणी समाजामध्ये कसं आहे. आजही जर आपण बघितलं, कोसबाडची टेकडी हिचाच विचार केला, ज्या दुर्गम भागात, ज्या आदिवासी भागात, ज्या गिरिवासी भागामध्ये शिक्षणाचा कोणताही अवलेश नसताना सुद्धा अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं, त्यांना चांगल्या पद्धतीनं ज्ञान देणं आणि त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण करणं, शिक्षणाची आवड निर्माण करणं, हे काम फार अवघड होतं. परंतु ते काम अनुताई वाघांनी करून दाखवलं आणि म्हणूनच आज अनुताई वाघांचे अनेक जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांनी पुढे त्या आयुष्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्य उभं केलं. आजही त्या ठिकाणी अनेक आदिवासी भागातील, गिरिवासी भागातील हे मुलं जेव्हा असे चांगले काम करतात, ते चांगलं काम हेच खऱ्या अर्थाने अनुताईंचं त्या ठिकाणी स्मारक ठरणार आहेत. ठीक आहे, हा पहिला भाग या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण उर्वरित भाग अभ्यासू.